आपल्या 4 वर्षांच्या मुलासह एक आई, एका AI कंपनीची CEO असलेली मोठी उद्योजिका गोव्यातल्या एका पॉश हॉटेलमध्ये चेक इन करते. 2 दिवस तिथे आरामात घालवल्यानंतर चेकआउट करते. तेव्हा तिच्याबरोबर तिचा छोटा मुलगा नसतो, तर फक्त एक मोठी बॅग असते. ती बॅग घेऊन ती टॅक्सीनं बेंगळुरूकडे निघते. पण रस्त्यात असतानाच तिनं केलेलं कांड उघडकीस येतं. आपल्या पोटच्या पोराला अत्यंत निर्घृणपणे ठार मारून त्याचा मृतदेह त्या मोठ्या बॅगमधून घेऊन जाणाऱ्या या बाईला गोव्याचे पोलीस रंगेहात पकडतात. अंगावर काटा आणेल अशी ही क्रूर कथा आणि अगदी सिनेमातही घडू शकत नाही असा हा घटनाक्रम. नेमकं काय घडलं, कसं, कुठे झालं, ती बाई कोण, सख्या आईनंच एवढ्या छोट्या मुलाला का मारलं, या सगळ्यांची उत्तरं ही कहाणी पूर्ण ऐकलीत तरच मिळू शकतील. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. महाराष्ट्र विधानसभेत सुरू असलेल्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर ही थरारक बातमी मागे पडली असेल आणि कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल. पण मानवतेला लाजवेल इतकी ही निर्घृण घटना घडलीये आपल्या शेजारच्या गोव्यामध्ये. सूचना सेठ ही 39 वर्षांची बाई गोव्यातल्या कॅन्डोलिम मधल्या एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये 2 दिवसांसाठी राहायला आली होती. सूचना सेठ बेंगळुरूच्या एका AI स्टार्टअपची संस्थापक CEO आहे. सूचना सेठच्या खोलीतून कुठलाही आवाज आला नाही. अगदी तिनं हॉटेलची खोली सोडली तेव्हाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका येण्यासारखं काहीही नव्हतं. फक्त तिनं बेंगळुरूला जाण्यासाठी कॅब बुक करण्याची विनंती रिसेप्शनला केली तेव्हा मात्र कर्मचाऱ्याला आश्चर्य वाटलं. गोव्यापासून बेंगळुरूला जायला सोयीस्कर फ्लाईट असताना 12-14 तासांचं अंतर कॅबनं का जाता असं त्यांनी तिला विचारलं. पण सूचनानं मात्र आपल्याला बाय रोडच जायचं असल्याचं सांगितलं. बरोबरची मोठी बॅग गाडीच्या डिक्कीत टाकत बाई निघाली. हॉटेलच्या सफाई कर्मचाऱ्यांना चेकआउट नंतरच्या सफाईत तिच्या खोलीत रक्ताचे काही डाग दिसले आणि शंकेला वाव निर्माण झाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांमध्ये वर्दी दिली आणि भराभर चक्र फिरली. प्रवासातच असताना सूचना सेठला पोलिसांनी चौकशीसाठी फोन केला. तुमचा मुलगा तुमच्याबरोबर कसा नाही या प्रश्नाला सूचनानं तो त्याच्या मित्राबरोबर तिथेच राहिला असल्याची माहिती दिली. मित्राचा पत्ता विचारल्यावर तिनं पत्ताही दिला. पोलिसांनी तातडीने तिथं एक टीम पाठवली, पण त्याचा कुठला पत्ता अस्तित्वातच नव्हता. पोलिसांची शंका बळावली. त्यांनी थेट कॅबच्या ड्रायव्हरला फोन लावला आणि त्याला थेट जवळच्या पोलीस ठाण्यात गाडी आणायला सांगितली. पोलीस त्या कॅब ड्रायव्हरशी मुद्दाम कोकणीत बोलत होते. ड्रायव्हरही हुशार होता. कोकणीतून उत्तरं देताना त्यानं मागं बसलेल्या सूचना सेठला आपण कशा संदर्भात बोलतोय याचा पत्ताही लागू दिला नाही. एव्हाना त्यांची गाडी गोव्याच्या बाहेर पडून कर्नाटकात पोहोचली होती. बेंगळुरू पासून 200 किलोमीटरवर चित्रदुर्ग जिल्ह्यात असताना पोलीस ड्रायव्हर बरोबर सतत संपर्कात होते. त्यानं चलाखीनं गाडी वळवली. चेहऱ्यावर किंवा बोलण्यातून कुठलाही अंदाज लागू न देता पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यानं थेट पोलीस स्टेशनला गाडी आणली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी सूचनाच्या बॅगची तपासणी केली आणि त्यात छोट्या मुलाच्या मृतदेहाचे तुकडे त्यांना मिळाले. सूचना सेठला तिथेच अटक करण्यात आली. आता एखादी बाई आपल्याच मुलाला इतक्या क्रूरपणे मारून बॅगेत भरून कशी घेऊन जाऊ शकते? उच्च शिक्षित, श्रीमंत आणि हुशार स्त्रीवर मुलाची हत्या करण्याची वेळ का आली असावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून उलगडलेली नाहीयेत. पण सूचना सेठ बद्दलच्या पूर्वायुष्यावरून पोलीस काही अंदाज बांधू पाहत आहेत. सूचना ही मूळची बंगाली आहे. तिनं केरळी व्यक्तीशी लग्न करून बेंगळुरूला माइंडफुल AI हा स्टार्टअप सुरू केला. ती हॉवर्ड युनिव्हर्सिटीची फेलो असल्याचं काही रिपोर्ट सांगतात. फिजिक्स, ॲस्ट्रोफिजिक्स विषयांची मास्टर डिग्री तिच्याकडे आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात 10 ते 12 वर्षांचा अनुभव आहे. तिचं नवऱ्याशी पटत नसल्यानं ते वेगळे झालेले आहेत. घटस्फोटाची केस कोर्टात असून शेवटच्या टप्प्यात आहे. यावरून सूचना सेठची मनस्थिती बरी नसल्याचं देखील सांगण्यात येते. ही घटना घडली तेव्हा तिचा बिझनेसमॅन असलेला नवरा इंडोनेशियात होता. त्याला परत चौकशीसाठी भारतात बोलवण्यात आलेलं आहे. त्यानं मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार मुलाचा मृत्यू जीव गुदमरल्यानं झालाय. म्हणजेच सूचनानं आपल्या मुलाला गळा दाबून किंवा तोंडावर उशी दाबून मारलं असावं.
तिच्या खोलीत कप सिरपच्या 2 रिकाम्या बाटल्या देखील सापडलेल्या आहेत। याचा अर्थ मुलाला ते पाजून तिनं आधी बेशुद्ध केलं असण्याची ही शक्यता आहे। मुलाला मारल्यानंतर सूचना सेटनं स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता। हाताची नस कापण्याच्या नादात हॉटेलच्या टॉवेलवर रक्ताचे डाग सापडलेले आहेत। आपण मुलाला मारलेलं नाहीये, तो झोपेतून उठलाच नाही, झोपेतच त्याचा मृत्यू झाला असा दावा सूचना सेटनं केल्याचं समजतंय। त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट देखील नक्की करा। आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।